नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टॉप 10 या यूट्यूब चॅनलवर। आज आपण महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। हिंदू धर्मात शक्तिपीठांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण हे देवी सतीचे थेट अवयव पडलेली ठिकाणे मानली जातात। भारतात एकूण 51 शक्तिपीठे आहेत, त्यापैकी महाराष्ट्रात 3 पूर्ण आणि 1 अर्ध असे 3.5 शक्तिपीठ आहेत। नंबर 1 तुळजाभवानी शक्तिपीठ। महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठांपैकी पहिले म्हणजे तुळजाभवानी मंदिर। हे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे आहे। देवी तुळजाभवानीला महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानले जाते आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदैवता म्हणूनही प्रसिद्ध आहे। या ठिकाणी देवीचा स्वयंभू पाषाण मूर्ती स्वरूपातील गडद काळ्या रंगाचा विग्रह आहे। नवरात्रात येथे मोठा उत्सव साजरा केला जातो। नंबर 2 महालक्ष्मी शक्तिपीठ। हे शक्तिपीठ कोल्हापूर जिल्ह्यात आहे आणि येथील देवीला अंबाबाई किंवा महालक्ष्मी म्हणून ओळखले जाते। अशी मान्यता आहे की येथे सतीचे 3 नेत्र पडले होते। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे देवी महालक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे एकत्र स्वरूप पूजले जाते। नंबर 3 रेणुका माता शक्तिपीठ। नांदेड जिल्ह्यातील महूर येथे रेणुका देवीचे मंदिर आहे। हिला माता रेणुका आणि जगदंबा म्हणून ओळखले जाते। ती भगवान परशुरामाची माता मानली जाते। असे म्हणतात की येथे देवी सतीचे मुख पडले होते। नंबर 4 अर्धे शक्तिपीठ सप्तशृंगी देवी। हे नाशिक जिल्ह्यातील वणी येथे सप्तशृंगी पर्वतावर वसलेले आहे। सप्तशृंगी देवीला अर्धे शक्तिपीठ मानले जाते। येथे देवी सतीच्या उजव्या हाताच्या काही बोटांचे अवशेष पडले असल्याचे मानले जाते। देवी सप्तशृंगीला 8 फूट उंच आणि स्वयंभू मूर्ती स्वरूपात पाहायला मिळते। तर ही होती महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठाबद्दल संपूर्ण माहिती। तुम्ही यापैकी कोणत्या शक्तिपीठाला भेट दिली आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक माहितीसाठी मराठी टॉप 10 या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।